अध्याय 178. गंगा वाहक तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र गंगावाहकमुत्तमं नर्मदायां महापुण्यं भृगुतीर्थ समीपतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजेंद्र. त्यानंतर श्री नर्मदा भृगुतीर्थाजवळच्या महापुण्यप्रद उत्तम गंगावाहक तीर्थास जावे. तिथे महापुण्यशालिनी गंगाने पूर्वी शतवर्षापेक्षा अधिक काळ श्रेष्ठ व्रतात स्थित होऊन उग्र तप केले. राजा, जगाचे एकमेव कारण निष्पाप आत्मा परमतेजरूप देव श्री नारायणाचे ध्यान करून देव नदीने तपास प्रारंभ केला. तेव्हा भगवान श्री विष्णू तिथे येऊन म्हणाले, माझ्या चरणकमलापासून उत्पन्न झालेली गंगा, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. देवी, तू माझ्याकडून कशाची अपेक्षा करतेस? तू सांग, मी काय करू? तेव्हा गंगा म्हणाली, प्रभू, मी आपली सहचर आपल्या पदकमलापासून उत्पन्न झालेली स्वेच्छेने हे त्रिलोकेश देवांकडून वंदित होऊन स्वर्गात राहिले. राजा भगीरथाने महाउग्र तप करून लोक कल्याणकारी भगवान श्री शंकराची आराधना करून मला स्वर्गातून पृथ्वीवर उतरवले. हे धरणीधर, मी सुद्धा दोन्ही देवांच्या वचनाने पृथ्वीवर अवतरले. मला वैष्णवी मानून सर्व माझ्यात स्नान करून माझ्यात डुबकी मारतात. जो ब्राह्मणाची हत्या करतो व गुरुपत्नीशी समागम करतो, मातापित्याचा त्याग करतो, सुवर्णचौर्य करतो, गोहत्या करतो, विविध जीवांची हिंसा करतो, अगम्य स्त्रीशी समागम करतो, अभक्ष पदार्थांचे सेवन करतो, असत्यवादी, विश्वासघातकी, तसेच अधम, देवधन व ब्राह्मण धन हरण करता, देव ब्राह्मण गुरु व त्यांच्या पत्नीची निंदा करणारा, ब्रह्मशापित, आत्महत्येचा दोषी, अनशन संन्यास व नियतव्रताने भ्रष्ट, अपेय पदार्थांचे सेवन करणारा, गुरुनिंदा करणारा, दानाचा निषेध करणारा, सत्पात्रीला दान देण्यापासून परावृत्त करणारा, स्वभार्येशी ऋतुकाला समागम न करणारा, मातापित्याचा द्वेष करणारा, दीन बांधवांना दयान दाखवणारा, शेती व बांध नष्ट करणारा, पूर्व मार्ग नाशक, नास्तिक, शास्त्रहीन, संध्या वर्ज करणारा, ब्राह्मणाविना हवन केलेले भोजन करणारा, असंतोषी, सर्व विक्रयी, कंजूस, क्रूर, कृतघ्न, ब्राह्मणाची चुगली करणारा, रसविक्रय करणारा, सर्व काळ क्रियाहीन व्यर्थ घालवणारा, सगोत्री वा परगोत्री कन्येचा बलपूर्वक उपभोग घेणारा अधम ब्राह्मण, तसेच सर्व पापी मला प्राप्त करून संचित पापातून मुक्त होतात. त्या पापींच्या पापाच्या क्षाराने संतप्त असलेल्या मला सुख मिळत नाही. जगन्नाथ, आपण माझे असे काही करा की ज्यामुळे मला सुख प्राप्त होईल. असे सांगितल्यावर भगवान श्री विष्णू प्रसन्न होऊन गंगेला म्हणाले, मी इथे श्री शिवशंकरासह निवास करेन. तसेच तू सुद्धा श्री नर्मदात प्रवेश करून नित्य राहा. त्रिपथगामी गंगे नित्य जलसमृद्ध काळात श्री नर्मदा जलाच्या संयोगाने जलपूर्ण अशी तू माझे चरणकमल प्राप्त करून वाहत राहा. देवी गंगा, वर्षा ऋतूत श्री नर्मदेसह दोन्ही तट जलाने काठोकाठ भरून उत्तर तटावर स्थित मला प्राप्त करशील. जेव्हा जलाने स्वस्थानी स्थित शंख भरेल तेव्हा शतपर्व वैष्णव पर्व प्राप्त होईल. त्यासम कोणतेही पुण्य व्यतिपात आणि दोन्ही अयनाचे संक्रमण सर्व आधी उत्तम पुण्याहून पुण्यप्रद नाही. देवमान्य ईश्वरी, जो त्या पर्वात शंखाला स्पर्श करून गंगा श्री नर्मदा संगमाच्या जलात स्नान करतो ते सर्व पुण्यात परमपुण्य व सर्व मंगलात परममंगल आहे. तो मनुष्य श्री विष्णूने रक्षित असल्यामुळे सर्वत्र शांती पसरते. तिथे सर्व पाप निश्चितच नष्ट होते. शंखद्वार तीर्थात स्नान करून जो पितृदेवांचे तर्पण करतो त्याचे पितृदेव 12 वर्ष तृप्त होऊन त्याच्या सर्व इच्छा सिद्ध करतात. गंगा वाहणाऱ्या शंखद्वारात जो श्राद्ध करतो त्या श्री विष्णू प्रदानाने त्याचे पितर प्रसन्न होऊन नाचू लागतात. मनुष्याने शंखद्वारात स्नान करून बलभद्र व
श्रीकृष्णाची पूजा करावी, रात्री जागरण करून मनुष्य शुद्ध होतो. हे जान्हवी, लोककृत कर्म जे तू कठोर मानतेस, त्या तीर्थात त्या पर्वात स्नान केल्यावर ते सर्व पाप तू नष्ट कर. राजा, हे सांगून भगवान श्री विष्णू तिथे अंतर्धान पावले. प्रिय युधिष्ठिर, त्यावेळेपासून परंपरेनुसार श्री ब्रह्मदेवादी ऋषींनी वंदित ते गंगावाहक नावाने उत्तम तीर्थ संबोधिले. हे भरत वंशोत्पन्न राजा, जो भक्तिभावाने तिथे स्नान करतो त्याने ते स्नान निःसंशय समस्त गंगातीर्थात केले असे मानले जाते. शुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य तिथे मृत पावल्यास त्याची विष्णू लोकात निवृत्ती रहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गंगावाहक तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 178वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे गंगा तीर्थ आहे. इथे गंगा माता श्री विष्णू यांना प्रश्न करते की माझ्या इथे सर्वजण पापातून मुक्त होतात माझ्या ठिकाणी स्नान केल्याने, परंतु ते सर्व मी ग्रहण करते आणि त्या सर्व पापांचा भार मला सहन होत नाही. मला तो त्यातनं मी कशी मुक्त होऊ? मी तो घेतला माझ्याकडे, परंतु मी कशी मुक्त होऊ? तर इथे नर्मदा जलाचा आश्रय केल्यानंतर गंगा मातासुद्धा शुद्ध होते. हे इथे शुद्ध होऊ शकते आणि नर्मदा जलच तुला मदत करणार आहे हे स्वतः भगवान श्री विष्णू गंगादेवीला सांगतात. त्यामुळे गंगादेवीने सुद्धा श्री नर्मदा तटी तपस्या केलेली आहे आणि तिथे या कुंडामध्ये ती प्रकट झालेली आहे. तर हे आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 179वा गौतमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र गौतमेश्वरमुत्तमं सर्व पापहरं तीर्थं त्रिषु लोकेषु विश्रुतम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर सर्व पाप हरण करणाऱ्या त्रैलोक्यात प्रसिद्ध उत्तम गौतमेश्वर तीर्थास जावे. युधिष्ठिर, या तीर्थात गौतम महर्षींनी दिव्य 1000 वर्ष तप केले. त्यामुळे भगवान श्री शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. श्री शिवशंकरांसमोर मस्तक टेकून प्रणाम करून महर्षी गौतमाने त्यांची स्थापना केली. गौतमाने स्थापित केल्यामुळे त्यांस गौतमेश्वर संबोधिले जाते. तिथे भगवान श्री शंकराची आराधना करून देव, गंधर्व, ऋषी व पितृगणांनी उत्तम सिद्धी प्राप्त केली आहे. त्या तीर्थात स्नान झाल्यावर पितृदेवांचे पूजन करून जो श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. राजा, त्या तीर्थात स्थित त्या शूलधारी श्री शंकराला विष्णू मायेने मोहित मानव जाणत नाही. राजा, त्या तीर्थात जो ब्रह्मचारी होऊन स्नान करून श्री ब्रह्मदेवाचे पूजन करतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. ब्रह्मचारी होऊन तर्पण करणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होते. त्या तीर्थात जो भक्तीने सत्पात्री ब्राह्मणाला दान देतो त्याला निर्विवाद अक्षय फल प्राप्त होते. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला स्नान करून शास्त्र नियमानुसार शतदीपक दान करावे. तिथे गंध, पुष्प आदीने श्री महादेवाचे पूजन केल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो व मरणोत्तर शिवलोकात जातो. कार्तिक महिन्याच्या अष्टमीला विशेषतः चतुर्दशीला उपवास करून तूप, विशेषतः पंचगव्य, मध, दही व शीतल जलानेही भगवान श्री शंकराला स्नान घालावे. हे करणारा सर्व यज्ञांचे फल प्राप्त करतो. जो भक्तीने शिवशंकराचे भजन करतो त्याला उत्तम फल प्राप्त होते. अखंड बिल्वपत्र, सुवासिक पुष्प, कुश व कदंब वृक्षाची फुले, जाई, कण्हेर याशिवाय अन्य लाल, पिवळी, पांढरी व काळी फुले घेऊन निरंतर 6 महिने जो गौतमेश्वर श्री शंकराचे पूजन करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व मरणोत्तर तो शिवलोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गौतमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 179वा अध्याय पूर्ण झाला. तर असं आहे गौतम ऋषींनी केलेलं तप केलेले हे गौतमेश्वर तीर्थ. अध्याय 180वा दशाश्वमेध तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल दशाश्वमेध
धीकं परम तीर्थम तीर्थम सर्व गुणोपेतम महापातक नाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर सर्व गुणांनी युक्त महापापनाशक श्रेष्ठ दशाश्वमेध तीर्थास जावे. महाराज, तिथे जाऊन स्नान केल्यावर श्री शिवशंकराचे पूजन केल्यास मानव अश्वमेधाचे पुण्य प्राप्त करतो. राजा युधिष्ठिरने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, अश्वमेध महायज्ञास फार सामग्री व दक्षिणा लागते. सामान्य माणूस तो यज्ञ करू शकत नाही. मग त्याचे फळ त्याला कसे मिळेल? पूज्य, आपल्यासारख्या वक्त्याद्वारा हे अत्यंत आश्चर्यकारक तत्व सांगितले आहे, ज्यामुळे माझी श्रद्धा वाढेल. तसे आपण मला सांगावे, आपण दीर्घायू व्हावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, या आश्चर्यकारक तत्वाबद्दल गौरीने श्री शंकराला विचारले होते. तुमच्यासारखा निपुण हे श्रद्धेने विचारत असल्यामुळे मी तुम्हाला सर्व सांगेन. पूर्वी कधीतरी देवेश श्री शंकर पार्वतीसह नंदीवर बसून पृथ्वीवर भ्रमण करत श्री नर्मदा तटावर पोहोचले. त्रिनेत्र महादेव श्री शंकराने दशाश्वमेध तीर्थ पाहून नमस्कार केला. देवाला हात जोडताना पाहून देवी म्हणाली, हे देवेश, चराचरातील नमस्कृत असे हे काय आहे? आपण परमभक्तीने हात जोडून प्रणाम करत आहात, हे महा आश्चर्य आहे. हे प्रभू, हे सर्व मला सांगावे. श्री शंकर म्हणाले, तू तीर्थाचे फल प्रत्यक्ष अनुभव, विस्मित होऊ नकोस. देवी, तू आकाशात स्थित राहावे व क्षणभर भूमीवरही स्थिर राहावे. हे सांगून देवेश गौरवर्ण क्षीणकंठ असलेले शुष्क जटाधारी ब्राह्मण संन्यासी झालेत. पृथ्वीवर बसून सुस्वर मंत्रोच्चारण करत क्रमप्रिय श्री महादेव माधुर्याने सर्वांना आनंदित करू लागले. स्वतः देवाने निर्मिलेली मधुरवाणी ऐकून तीर्थावर स्नानास आलेले सर्व ब्राह्मण भ्रमात पडले. तहान भुकेने व्याकुळ अवस्थेत पठन करताना पाहून श्रवणाने भ्रमित झालेले सर्व नित्य क्रिया करण्यास विसरले. एका ब्राह्मणाने त्यांना भक्तीने भोजनाचे निमंत्रण दिले. ब्राह्मण, कृपा करून माझ्या घरी तुम्ही भोजनास यावे. माझे जीवन आज सफल झाले, माझे क्रियाकर्म आज सफल झाले. श्रेष्ठ ब्राह्मण, तुम्ही भोजन केल्यामुळे माझे पितामह प्रसन्न होऊन माझ्या सर्व इच्छा प्रदान करतील. तुम्ही भोजन करून निश्चितच प्रसन्न व्हावे. असे म्हटल्यावर ब्राह्मण रूपधारी महादेवाने हसून मधुर वाणीने त्या ब्राह्मणाला प्रत्युत्तर दिले, मी 1000 वर्ष निराहार तप केले आहे. श्रेष्ठ ब्राह्मण, मी यावेळी त्याच्या घरी भोजन करेन, ज्याने 10 अश्वमेध यज्ञ केला आहे आणि त्याचे पारणे केले आहे. देवादिदेव श्री शंकराने असे सांगितल्यावर आश्चर्याने ब्राह्मणाचे मस्तक हादरले व तो स्वगृही पोहोचला. अशा प्रकारे निमंत्रण अस्वीकृत झाल्यावर खूप ब्राह्मण पुराणांचा अर्थ न जाणता नास्तिक होऊन निघून गेलेत. त्यानंतर एका विद्वान पुराणार्थ तत्वज्ञान ब्राह्मणाने ब्राह्मण रूपधारी श्री शिवशंकराला आमंत्रण दिले. त्या ब्राह्मणालाही जसे आधी सांगितले तसे श्री शिवशंकराने पुन्हा उत्तर दिले, मी 10 अश्वमेध यज्ञ केलेल्याच्याच घरी भोजन करेन. हे सांगितल्यावर त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने पुराणोक्त गोष्टींवर मनापासून चिंतन केले. स्मृती वेद पुराणात जसे म्हटले आहे तसेच होईल असा मनाचा निर्धार करून हसत त्याने ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाला विनवले, मी परत येईपर्यंत तुम्ही माझी प्रतीक्षा करा. त्यानंतर तो ब्राह्मण दशाश्वमेध तीर्थात गेला. तिथे जाऊन त्या ब्राह्मणाने स्नानाशिवाय यज्ञासंबंधी महालंबन आदी कर्मक्रिया व कर्मानुसार जप श्राद्ध दान करून पुराणात सांगितलेल्या शास्त्र नियमानुसार कपिला संकल्प केला व तो जिथे ब्राह्मण रूपधारी श्री महादेव स्थित आहेत तिथे परतला. तिथे येऊन त्या ब्राह्मणाने सांगितले, मी अश्वमेध यज्ञ केला, आपण उठावे व माझ्या रम्य घरी भोजनार्थ चलावे. त्या ब्राह्मणाने आमंत्रिल्यावर ब्राह्मण रूपधारी श्री महादेव आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, तुम्ही इतक्यातच इथून गेलात. दशाश्वमेध यज्ञ करण्यास भरपूर धनाची आवश्यकता असताना तुम्ही तो त्वरित कसा पूर्ण केलात? ब्राह्मणाने उत्तर दिले, या विषयात तुम्ही अन्य विचार करू नका. मी निसंशय यज्ञ पूर्ण केला आहे. जर वेदादी प्रमाण आहे, भूमीवर देव ब्राह्मण प्रमाण व सत्य आहे, तर श्रेष्ठ ब्राह्मण दशाश्वमेध तीर्थही तसेच सत्य आहे. जर वेदपुराणातील वचन निसंशय मान्य आहे, तर मी सर्व निस्संदेह प्राप्त केले आहे. हे स्पष्ट केल्यावर भगवान श्री शंकराने त्याच्या मनाची आस्तिकता
खूप पारखून काही उत्तर दिले नाही. प्राचीन सुंदर वेदपठन करत श्री शंकर त्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचले. घरी आलेल्या त्या ब्राह्मणाने भक्तीने पाद्य अर्घ्याने पूजन करून विधीपूर्वक ब्राह्मण रूपधारी श्री महादेवाला मधुर आंबट आदी षड्रसयुक्त भोजन दिले. तेव्हा सर्व देवमय भगवान श्री शिवशंकराने भोजन केल्यावर त्वरित आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. त्या ब्राह्मणाची अशी आस्तिकता पाहून श्री शिवशंकर संतुष्ट होऊन वदले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, मी आज काय करू सांग. मी वर देऊ इच्छितो. देण्यायोग्य नसेल ते सुद्धा मी निश्चितच देईन. ब्राह्मणाने उत्तर दिले, हे महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तसेच मला वर देऊ इच्छिता तर हे देवेश, आपण त्या तीर्थात उपकारार्थ सदैव निवास करा. हाच माझा उत्तम वर आहे. हेच होईल. असे श्री शंकराने म्हणताच तो श्रेष्ठ ब्राह्मण गंधर्व आणि अप्सरांनी भरलेल्या निसर्व इच्छांनी पूर्ण विमानात चढला. सर्वांकडून पूजित होऊन तो ब्राह्मण जिथे रोग शोकरहित लोक आहेत तिथे गेला. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे अनुपम आश्चर्य पाहून पार्वती देवी विस्मित झाली. आश्चर्याने डोळे विस्फारून तिने श्री शंकराला विचारले, जे समजण्यास कठीण असते ते सत्य कसे. श्री महेश्वर, इथे खूप लोक स्नान करतात, पण त्यांचे स्वर्गगमन या ब्राह्मणाच्या स्वर्गगमनाप्रमाणे नसते, हे कसे, आपण मला सांगावे. मला अतिशय नवल वाटते. हे ऐकून भगवान श्री शंकर पार्वतीला हसत वदले, वेदवचन, पुराणाचा अर्थ, स्मृतीचा अर्थ व ब्राह्मणाचे वचन यात तुला आश्चर्य वाटू नये, कारण ते तसेच अनुमान आहे. पुराणात जे वर्जित आहे ते सामान्य माणसाच्या दृष्टीने अगम्य आहे. पार्वती, जेव्हा विकल्पाने लोक कार्यास प्रवृत्त होतात तेव्हा सिद्धी प्राप्त नाही झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. जो नास्तिक आहे, मर्यादाभंग करतो, त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, मात्र ती आस्तिकास निश्चितच प्राप्त होते. ही कथा श्रवण करून सर्व पापहारी पुण्यप्रद श्री नर्मदा तटावरील स्थित उत्तम तीर्थास वंदन करावे. श्री मार्कंडेय वदले, राजा, दशाश्वमेध तीर्थ सर्व तीर्थात अत्युत्तम सर्व गुणांनी युक्त महापापनाशक आहे. तिथे एकदा महापुण्यशाली नद्यांमध्ये श्रेष्ठ महाभाग्यवान सरस्वती स्नानाच्या इच्छेने आली. जिच्या केवळ नावाने मनुष्य पापातून मुक्त होतो. तिथे स्नान करणारे स्वर्गात जातात व मृत्यू पावणाऱ्यांना पुनर्जन्म नसतो. राजा, ती सरस्वती ब्रह्मचर्याचे आचरण करून दशाश्वमेध तीर्थात भगवान श्री शंकराची आराधना करून परमसुख प्राप्त करते. ही ब्रह्मोत्पन्न वर्षभराचे पाप धुण्यासाठी इथे आश्विन महिन्याच्या दशमीला येते. राजा, त्या रात्री तिथे जे अन्य पुरुष उपवास करून निवास करतात ते भगवान श्री शंकराचे विधीपूर्वक पूजन करतात. त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन ते शाश्वत पद प्राप्त करतात. राजा युधिष्ठिरने विचारले, सरस्वती पुण्यशालिनी नदी आहे, ती नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे व प्रतिवर्षी स्नानासाठी दशाश्वमेध तीर्थात येते. त्या तीर्थाचे दशमीला काय महात्म्य आहे हे आपण मला सांगावे. राजा, दशाश्वमेध तीर्थात कोणतीही दशमी हे आपण मला सांगावे. श्री मार्कंडेय वदले, राजा, आश्विन महिन्याच्या दशमीला पृथ्वीच्या सर्व तीर्थात निसंशय पुण्य व त्याचे महात्म्य वाढते. राजा, दशाश्वमेध तीर्थात कोणतीही दशमी शुभ आहे. विशेषतः आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी महापाप विनाशक मानली जाते. मनुष्याने आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला उपवास व स्नान करून देवांचे पूजन करावे. विधीपूर्वक श्राद्ध करून पुन्हा श्री शंकराचे पूजन करावे. तिथे स्थापित स्नानाची इच्छा करणारी देवी सरस्वतीची पूजा करून प्रार्थना करावी. देवांची स्वामिनी ब्रह्मदेव देहोत्पन्न देवी, तुला माझा पुन्हा नमस्कार असो. देवी, तू माझ्या पापांना क्षमा करून या जगातून माझा उद्धार कर. चंदन धूप आदीने तिचे पुन्हा पूजन करून 10 परिक्रमा करून तिला सूत्राने वेढा द्यावा. पुन्हा ईर्ष्यारहित होऊन सत्पात्री ब्राह्मणाला कपिला दान करावी. सर्व लक्षण संपन्न सर्व सामग्रींनी युक्त कपिला गाय श्रेष्ठ ब्राह्मणाला देऊन पुन्हा केलेल्या वा न केलेल्या कर्माचे दुःख करू नये. तुपाचा दिवा प्रज्वलित करून पुराणाचे पठन नृत्यगीताने तसेच वाद्यांच्या निनादात वेदमंत्रांनी मंत्रजपाने चंद्रशेखर श्री शिवशंकराचे पूजन करावे. रात्री जागरण करावे. नंतर निर्मळ प्रातःकाळी श्री नर्मदा जलात स्नान करून नित्यकर्म केल्यावर भक्तिपूर्वक ब्राह्मणांना, शिवभक्तांना अथवा
भक्त योग्यांना भोजन द्यावे. हे केल्याने मनुष्य तीर्थाचे उत्तम फल प्राप्त करतो. त्या तीर्थात जो श्री शंकराचे पूजन करतो तो दशाश्वमेघ यज्ञाचे अवभृत स्नानाचे म्हणजेच महायज्ञ समाप्तीच्या वेळी केलेले स्नान पुण्य प्राप्त करतो. पवित्र चित्त असलेला मनुष्य या पुण्यामुळे इच्छेनुसार सुंदर विमानावर आरूढ होऊन रुद्रलोकात जातो. तिथे दिव्य अप्सरा चामर ढाळतात. जय आदी मंगल शब्दांसह तो चिरकाळ क्रीडा करतो. त्यानंतर इहलोकात येऊन निश्चितच हत्ती घोडे व रथांनी संपन्न महाभोगी राजा होऊन परमतप करतो. दशाश्वमेध तीर्थात शिवभक्त योगींना जे दान दिले जाते ते निस्संशय दशाश्वमेध यज्ञाइतके असते. सर्व यज्ञात श्रेष्ठ अश्वमेध यज्ञ अल्पधन असणाऱ्यांना अशक्य आहे. शिवाय पापकर्म करणाऱ्यांना तर अतिदुर्लभ आहे. सुर असुरांनाही जे दुर्लभ असते ते त्या तीर्थात स्नानदानाने प्राप्त होते असे श्री शिवशंकराने म्हटले आहे. तिथे सकाम वा निष्काम मनुष्य मरणोत्तर निसंदेह देवत्व प्राप्त करतो. त्या तीर्थात वीरवृत्तीने शरीर त्यजणाऱ्याला अक्षय गती प्राप्त होते अशी श्रुती प्रेरणा आहे. भृगु प्रपाती दंडी संन्यासी वा सांख्ययोगी म्हणजे ज्ञानी निष्काम योगी सुद्धा तो अतिगती प्राप्त करू शकत नाही. नगारे व विविध युद्धवाद्ये आणि शंखांनी पूर्ण निनादात पताकांनी भरलेल्या महासंग्राम काळात मनुष्य मरणोत्तर ती गती प्राप्त करत नाही. जी वीर पुरुषाला शत्रूंनी घेरल्यावर मृत्युमुखी पडताच प्राप्त होते तो अक्षय उत्तम लोकात जातो. जर त्याने युद्धात दुर्बळ भाष्य केले नसेल. जो दशाश्वमेध तीर्थात विधिपूर्वक संन्यास घेतो त्या पुरुषाला रुद्रलोकात निवृत्तीरहित उत्तम गती मिळते. तो तेथून कधी इहलोकात परतत नाही. युधिष्ठिर, सर्व पाप विनाशक दशाश्वमेध तीर्थाचे पुण्यफल मी संक्षिप्त रूपात कथन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दशाश्वमेध तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 180वा अध्याय पूर्ण झाला. दशाश्वमेध एक अश्वमेध यज्ञ करणं सुद्धा अत्यंत कठीण आहे असं इथं दिलेलं आहे. आता अश्वमेध यज्ञ काही आपण पाहिला नाही आहे किंवा तर परंतु अत्यंत कठीण, अत्यंत पवित्र आणि सर्व नियमांचं पालन करून केला जाणारा आणि अत्यंत करण्यासाठी अर्थ द्रव्यसुद्धा जास्त लागत असणार निश्चितच. त्यामुळे इथे दिलेलं आहे की ते करणं अत्यंत कठीण असा हा यज्ञ आहे. तर 1 अश्वमेध यज्ञ करणं पण कठीण आहे. तर असे 10 अश्वमेध यज्ञ केलेल्याचं फल ह्या तीर्थामध्ये दशाश्वमेध तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर प्राप्त होतं असं श्रुतिवचन आहे. असं श्रुतिवचन आहे म्हणजे असं वेदप्रमाण आहे असं पुराणात सांगितलेलं आहे. आणि सर्व पार्वती मातेला हा प्रश्न पडला की शिवशंकर जेव्हा पार्वती मातेसह पृथ्वीवरती भ्रमण करण्यास निघाले होते तेव्हा नर्मदा तटी दशाश्वमेध तीर्थाच्या इथे त्यांनी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी का नमस्कार केला ह्याचा आश्चर्य वाटला. तर ह्या तीर्थाचं प्रत्यक्ष महत्त्व समजवण्यासाठी त्यांनी एका ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या तीर्थाच्या इथे ते ध्यानधारणा करत बसले आणि काही गायनसुद्धा करत होते. तर हे त्यांना आकृष्ट होऊन तिथे ब्राह्मण येत होते आणि त्यांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण देत होते. परंतु त्यांनी सांगितलं की ज्या ब्राह्मणाने 10 अश्वमेध यज्ञ केला असेल त्याच्याच आणि तो सफल केला असेल त्याच्याच घरी मी भोजन करू शकतो, अन्यथा भोजन करण्यास येईल. तर त्यांनी असा नकार तर कोणालाच दिला नाही. परंतु 1 अश्वमेध यज्ञ करणंच कठीण आहे तर 10 अश्वमेध कुठल्या ब्राह्मणाने केला असेल, एकच होऊ शकत नाही. तर त्यामुळे सर्वच ब्राह्मण कष्टी होऊन निघून जात होते. परंतु त्यातील एक ब्राह्मण की सर्वच ब्राह्मणांनी वेद पुराण यांचा सर्वांचाच अभ्यास होता तरीसुद्धा त्यातील एक ब्राह्मण मात्र म्हणाला की मी ती व्यवस्था करतो 10 अश्वमेध यज्ञाची आणि ते सफल झाल्यानंतर मी आपणास आमंत्रण द्यायला येतो. आणि त्यानुसार त्याने पुराणांत वाचलेलं होतं की दशाश्वमेध तीर्थाच्या इथे स्नान केल्यानंतर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं फल प्राप्त होतं किंवा 10 अश्वमेध यज्ञ केल्यासारखे आहेत. हे श्रुती प्रमाण म्हणजे हे वेद प्रमाण
मानून ब्राह्मणाने स्नानविधी तिथं केला. जे तिथे स्नान केल्यानंतर जे काही दान धर्म करायचे होते ते यथाविधी त्याने केले आणि त्याने अश्वमेध यज्ञ प्रत्यक्षात न करताही एकही अश्वमेध यज्ञ न करता त्याने दशाश्वमेध तीर्थाच्या ठिकाणी विधीपूर्वक स्नान आणि विधीपूर्वक दान केल्यामुळे 10 अश्वमेध यज्ञ केल्याची कार्यपूर्ती त्याच्याकडून झाली वाक्यानुसार. आणि वेदवाक्यांवरती त्या ब्राह्मणाचा पूर्ण निश्चय होता आणि त्या निश्चयाने त्याने ते सर्व कर्म केलं आणि भगवान शिवशंकरांना येऊन त्याने आमंत्रण केलं आणि घरी येऊन यथोचित त्यांना भोजन षड्रसांनी युक्त आहार सेवन करण्यास दिला. ते पाहून ते संतुष्ट झाले. तर आणि त्या ब्राह्मणाची उत्तम लोकामध्ये गती झालेली आहे. तर हे सर्व हा अध्याय आपणाला शिकवतो की जे श्रुती वाक्य आहे, जे वेद आणि पुराणात सांगितलेलं आहे, तर त्यावरती दृढनिश्चय असणं आणि त्यानुसार जर आपण अनुष्ठान केलं तर आपल्याला आपला उद्धार हा निश्चितच होतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो आहे. आणि दशाश्वमेध तीर्थ हे असंच दिलेलं नाही आहे, तर हे प्रत्यक्षात तसं घडतं. हे भगवान श्री शंकरांनी साक्षात ह्या ब्राह्मणाच्या उदाहरणाला समोर ठेवून जगाच्या समोर मांडलेलं आहे. तर असं हे तीर्थाचं महत्त्व आहे. तर इथे महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या वेद आणि पुराणात जे लिहिलेलं आहे त्याला थट्टा मस्करी चेष्टा किंवा हीन दृष्टीने कधीही पाहू नये. आपल्याला त्यातील गूढ अर्थ कळत नाही हा भाग वेगळा. आपल्याला त्यातला अर्थ लावता येत नाही, कळत नाही, तेवढी आपली योग्यता नाही. आपल्याला तेवढी प्रज्ञा तेवढी सत्सद विवेक आपल्या अंतरी जागृत नाही झाली. कारण आपल्या वरती जे मायेचं आवरण आहे त्यामुळे आपणाला त्यातला लपलेला अर्थ लक्षात येत नाही, दिसत नाही. ही गोष्ट निराळी, परंतु त्यामध्ये खूप गुह्य अर्थ आहे आणि हे सर्व घडलेलं आहे आणि हे सर्व त्रिवार सत्य आहे. असं हे कारण हे भगवंताने रचलेले हे शास्त्र आहे आणि सृष्टी निर्मिती वेळेपासूनच ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळे अमर अविनाशी असं सनातन हे वेद आणि पुराण ह्यामध्ये लिहिलेली वाणी आहे. तर त्यामुळे ह्यावरती तरी आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला बाकी त्याचा अर्थ कळो किंवा नाही कळो हे महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठली अविश्वास ठेवणं किंवा निंदा किंवा थट्टा किंवा मस्करी किंवा हे असं होऊ शकत नाही. तर असं हे ठेवणं हे सुद्धा आपल्या दृष्टीने आपण खूप मोठा नकळत का होईना केलेलं आपल्या हातून पापकर्मामध्येच ते जाऊ शकतं, मोडू शकतं. तर ह्यामुळे निदान ते तरी होऊ नये. तर हा अध्याय त्या ब्राह्मणाची पूर्ण खात्री होती आणि त्याचा अभ्यास तेवढा चांगला होता. सर्वच आलेले ब्राह्मण वेद पठन करणारे होते. भगवान शिवशंकरांची भेट होते, म्हणजे ज्या ब्राह्मणांची भेट झाली ते सर्वच वेद पठन करणारे होते. सर्वांनी सर्व वाचलेलं होतं. ह्या ब्राह्मणाने जो अभ्यास केला होता तो सर्वांचाही होता, परंतु विश्वास एकाच ब्राह्मणाचा या होता की वेद वाक्यांवरती, आणि त्यानुसार त्याने ते आचरण केलं. तर हेही महत्त्वाचं आहे. तर इथे त्यांनी माता पार्वती विचारते की सर्वजण तर या तीर्थात स्नान करतात, पण सर्वांना का फल प्राप्त होत नाही? कारण सर्वांचा अभ्यासही नसतो. आणि इथे हा ब्राह्मण त्याचा पूर्ण वेदवाणीवरती विश्वास होता आणि त्याने तसं केलं. ते असं सांगितलंय तर असं सांगितलंय, मी यथाविधी ते केलंय तर ते झालंय माझ्याकडून, हा त्याचा ठाम विश्वास होता. आणि त्यामुळे तो जो ठाम निष्काम विश्वास होता त्याला काही प्राप्त त्याला निर्हेतुक शिवशंकरांना घरी जेवायला बोलवायचं होतं. त्यांना हेही माहीत नव्हतं की ते प्रत्यक्षात श्री शिवशंकर आहेत म्हणून. त्याला काहीच माहीत नाही. तो त्याने निष्काम भूमिकेतनं सर्व कर्म केलेलं आहे. त्यामुळे जो ठाम निश्चयाने जातो, ठाम श्रद्धेने जातो, निष्काम भूमिकेतून जातो, त्याला ते तीर्थ फल देतं. हे इथे भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितलेलं आहे. तर असा हा अत्यंत महत्त्वाचा संदेश हा अध्याय आपणाला देतो. तर हा इथे दशाश्वमेध तीर्थ अध्याय इथं पूर्ण झाला. तर इथं आपण
असा हा अध्याय आहे. अत्यंत सुंदर आहे. हे सर्वजण एकत्रित वाचतोय म्हणून हा आनंद येतोय.